घामोळ्यांना कसं आवरायचं? घामोळ्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर बेसिकली ते काय असतं ना, तुमच्या ज्या घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांची तोंड ब्लॉक होतात. ती वरवरती झाली ना तर असे ट्रान्सपरंट छोटे छोटेसे दाणे बनतात. जरा थोडं खाली झालं की लालसर पुरळ येते, ज्याला खाज पण सुटते. हो. आणि जर अजून थोडी जर खाली ती ब्लॉक झाली तर तुम्हाला पिंपलसारखे इरप्शन्स येतात. पण ते इरिटेटिंग असतात. पण मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी त्याच्यावरती मदत करते ती म्हणजे जे ॲम्बियंट टेम्परेचर आहे ना ते 1 ते 2 डिग्रीनी कमी करणं. मग आपण ते बसल्या बसल्या कसं करू शकतो? कॉटनचे कपडे वापरू शकतो ज्याच्यातून हवा खेळती राहते ती. आसपास एखादा फॅन लावू शकतो जेणेकरून की हवा आपल्या आसपास जी खेळती राहील. सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं गार पाण्याने आंघोळ करू शकतो. या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचं ॲम्बियंट टेम्परेचर थोडं कमी करतात आणि यांनी एकदम पटकन जे मिलिअरिया आहेत किंवा घामोळे आहेत ते कमी होतात. आतून जर मला काही करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं, मगाशी जसं म्हटलं तसं व्हिटॅमिन सी खाणं. बट आता बाहेरून आपण लावत असताना काय योग्य आणि काय नाही आहे, जसं तुम्ही म्हटलात की पावडर्स, तर पावडर्स लावणं बिलकुल पण चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण पावडर्स लावतो तर त्या लेअरिंग करतात त्याच्यावरती आणि त्या त्वचेला आणि जास्त इरिटेट करतात. क्रीम्स नाही लावायला पाहिजेत, पावडर्स नाही लावायला थंड पाहिजे. इफेक्ट देताना छान वाटतं ना असं. अच्छा, तर थंड इफेक्ट असणं आणि खरं खरं त्वचा कूल होणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. जर आपण मिंट वापरलं त्वचेवरती तर मिंटनी काही ज्या नर्व्स आहेत ना त्या थोड्याशा स्टिम्युलेट होतात आणि आपल्याला थंड झाल्यासारखं वाटतं. पण ॲक्च्युली त्वचा जेव्हा थंड होते तेव्हा कधी, की जर आपण घरी आलो आणि गार पाण्याने जरा थोडीशी आंघोळ केली आहे, त्याच्यानंतर एक बारीक लेअर मॉइश्चरायझरचा लावला तर तो खरा थंडावा देतो आपल्या स्किनला. मग ते स्प्रेज मारणं कुठले तरी किंवा गुलाबजल मारणं वगैरे यांनी खरं स्किन जी ती कूलडाऊन होत नाही. ओके, तर लावत असताना एकतर आपण कॅलामाइन लोशन लावू शकतो सिम्पलचं, किंवा आपण मी जसं म्हटलं जे घरात आहे ते लाईट मॉइश्चरायझर, गार पाण्याने आंघोळ करणं, पाणी भरपूर पिणं, या गोष्टी आपण घरी करू शकतो. या गोष्टी करून पण जर ते जात नसेल तर यू नीड टू व्हिजिट डर्मॅटॉलॉजिस्ट. मग ते तुम्हाला त्या पद्धतीने औषधं देतील. आणखीन एक उन्हाळ्याबद्दल बोलतो आहोत ते म्हणजे उन्हाळ्यात जसा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा सीझन सुरू होतो तसा लग्नांचा सीझन सुरू होतो आणि मग खूप लग्न व्हायला लागतात आणि मग हल्ली लग्नाच्या आधी डर्मॅटकडे जाणं किंवा डॉक्टरकडे जाणं आणि मला लग्नाला बरं दिसायचं म्हणून काहीतरी प्रोसिजर करणं, ट्रीटमेंट करणं. हां, आता हे आय थिंक जसं एक पॉईंटला तो प्री वेडिंग शूट्स एक नॉर्म झाला होता, तसा हा एक नॉर्म बनतोय की तुमचं लग्न 2-3 महिन्यावरती आलं तर एकदा डॉक्टरकडे जाऊन या, काय काय ट्रीटमेंट करता येतील, कारण लग्नात फोटोमध्ये चांगलं दिसायचं. नाही, उलट मला म्हणजे मला नाही माहिती असं का, पण माझ्याकडे येणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मी उलट एक चांगला बदल बघते की आजकाल जेव्हा ब्राईड्स आणि ग्रूम्स येतात आणि जेव्हा बोलतात ना तर त्यांना हे पाहिजे की त्यांनी नॅचरली चांगलं दिसायला पाहिजे. म्हणजे दे आर नॉट लुकिंग फॉर क्विक फिक्सेस ऑल्सो. उलट ते म्हणतात की माझी त्वचा जी आहे ती जेवढी हेल्दी करता येईल तेवढी करा, सो दॅट मला मेकअप असताना चांगलं दिसायचं, पण मेकअप काढल्यानंतर अलीकडचा आणि पलीकडचा दिवस पण चांगलं दिसायचं. आणि ते खरंच चांगली गोष्ट आहे ती आतून होणं. पण आता जर समजा ठीक आहे लग्न आहे आणि आपल्याला वाटतंय की मी माझ्या चांगल्या दिवशी मी छान दिसायला पाहिजे, त्याच्यात वाईट पण काही नाही आहे, तर आपण असं करू शकतो की साधारण एक 2-3 महिने जर असतील तर तेव्हा आपण हे बेसिक जे स्किनचे आपण रुटीन जे सांगितले ना त्या गोष्टी सुरू करू शकतो. आणि त्याला जर हेल्प हवी असेल तर आपण डर्मॅटॉलॉजिस्टला विचारून त्या सुरू करू शकतो. काही जर प्रयोग करायचे आहेत, इवन मेडिकल ट्रीटमेंट्स पण करायचे आहेत किंवा होममेड ट्रीटमेंट्स पण करायच्या आहेत, त्या 3-1 महिने आधी आपण करू शकतो. पण जेव्हा अगदीच लग्नाला 2 महिने उरलेत किंवा 1 महिने उरलेत तेव्हा नवीन गोष्टी ट्राय नाही करायला पाहिजे. ॲटलिस्ट विदाऊट अ डर्मॅटॉलॉजिस्ट अप्रुव्हल त्या ट्राय नाही करायला पाहिजेत. सो जर तुम्हाला त्वचेला काहीही प्रॉब्लेम आहे आणि अगदी थोडे दिवस राहिलेत तर घरी कुठलेही गोष्टी ट्रायल एरर न करता डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने गोष्टी जर केल्या तर ते जास्त बेटर आहे. उन्हाळा आहे तर टॅनिंग होणारच आहे, तर टॅनिंग कसं कमी करायचं, हा जेन्युइनली माझा सुद्धा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण माझी स्किन इतक्या लवकर टॅन होते आणि ती कधी येतच नाही परत टॅनिंगच्या बाहेर. तर उन्हाळा आहे म्हणून टॅनिंग होणारच आहे हे जेव्हा आपण गृहीत धरतो ना तर तिथे आपण चुकतो सगळ्यात पहिल्यांदा. तर आपण उन्हाळा आहे म्हणून टॅन होऊन नाही द्यायला पाहिजे, बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपली इंडियन स्किन आहे आणि ती सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाली की ती टॅन होणार आहे. मग ती घरात पण होणार आहे, ती बाहेर पण होणार आहे. ते एकदम बेसिक की आपण एक बेसिक सनस्क्रीन सकाळी 8 वाजता दुपारी 12 वाजता उन्हाळा आहे म्हणून लावायला पाहिजे. ओके, आणि जर तो टॅन झाला तर तो झाल्यानंतरचा जो गोष्ट आहे तर आपण घरी प्रयोग नाही करायला पाहिजेत. त्याच्यासाठी डेफिनेटली यू शुड गो टू अ डर्मॅटॉलॉजिस्ट, जे की तुम्हाला काही क्रीम्स देतील ज्याच्यामध्ये सिम्पल इन्ग्रेडियंट्स असतात, जसे कोजिक ॲसिड आहे, सॅलिसिलिक ॲसिड आहे, हलकंसं मलबेरी एक्स्ट्रॅक्ट वगैरे असे काही क्रीम्स ते देऊ शकतात. आणि जो वरवरचा रंग चढलेला आहे तो एकदम लवकर 2 ते 3 आठवड्यामध्ये उतरून जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी घरी स्क्रब्स करणं किंवा फेस पॅक्स लावणं मी रिकमेंड नाही करणार. खूपच घरगुती सोल्युशन्स पण खूप असतात ना, मग ते काय जसं बेसनचं ते काहीतरी लावा असतं, मग तर टोमॅटो चोळापासून असे वेगवेगळ्या गोष्टी लोक. टोमॅटो पण ॲसिड झाला, ते पण नाही लावायला पाहिजे. टोमॅटो पण नाही लावायला पाहिजे. हां, काकडी काकडी येस ओके, कारण की ते हायड्रेट करतं, इट इज गुड वन. टॅनिंगवरनंच
हे स्पेशली मुलांच्या बाबतीत हे खूप जास्त घडतं. मुलं ज्यावेळेला संडेला पार्लरमध्ये जातात ना, तर ते म्हणतात की सर तुम्हाला ब्लॅक पोर्स आलेत आणि टॅन झाले, डिटॅन करू का? एकदम तुकीत होईल. आणि मी हे इनिशियली करायचो डिटॅन, आणि ते डिटॅन झाल्यावरती ते खूप छान वाटायचं, पण असे स्किन ओरडती असं वाटायचं की गोरी दिसते पण ओरडते. ते काय घडतं म्हणजे नक्की डिटॅनची जी पार्लरमध्ये प्रोसेस असते ती काय असतं? ब्लीच असतं, काय असतं नक्की? एकदम बेसिक सांगायचं म्हटलं तर त्वचेचे लेयर्स आहेत आपले. त्वचेचा जो खालचा लेयर आहे ना, इपिडर्मिस आणि डर्मिस म्हणूयात. इपिडर्मिसचा जो खालचा लेयर आहे त्याच्यामध्ये मेलानोसाइट्स आहेत जे रंग बनवत आहेत. तो मेलानोसाइट्सचा जो बनवलेला रंग तो त्वचेच्या खूप आतपर्यंत आहे. तर असं काही नाही की आपण एकदम बाहेरून काहीतरी लावलं आहे त्याला आणि तो रंग सगळ्याच्या सगळा निघून जाणार आहे. म्हणून मी मगाशी सरांना म्हटलं की यू नीड टू व्हिजिट अ डर्मॅटॉलॉजिस्ट, कारण की तुम्हाला डीप मुरणारे काही क्रीम्स देतील, बाकीच्या गोष्टी देतील. जेव्हा आपण त्याला बाहेरून घासतोय वगैरे तर ते तुम्हाला हलकं काही तासासाठी बेटर करणार आहेत, पण लॉंग टर्मसाठी ते चांगलं नाही आहे, बिकॉज ते तुमचं बॅरियर पुन्हा खराब करणार आहेत. ओके, सो एनी काइंड ऑफ रबिंग, स्क्रबिंग, एनी काइंड ऑफ स्टीमिंग ऑन रेग्युलर बेसिस, वीकली तर 100% नाही करायला पाहिजे. आणि नाकावरती एस्पेशली टी झोनवरती मुलांना स्पेशली खूप जास्त ब्लॅकहेड्स येतात, आणि ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स, आणि असं ते खूप छान क्रीम लावतात, मग वाफ देतात आणि मग तसं दोरीने असं रगडून काढतात आणि म्हणतात बघा असं किती काही छान नाही निघालं किंवा थर. काहीतरी एक टूल असतं ते असं ते दाबून, हो, टोचतात. आणि ते थर निघतो. तर लोकांना असं वाटतं की बघा सर काढलं स्वच्छ व्यवस्थित, झालं. स्वच्छ झालं, आणि मग दिसतं की नाक पण आपलं लाल लाल दिसायला लागतं. तर हे ब्लॅक हेड्स काय व्हाईट हेड्स जे काही असतात नाकावरती स्पेशली, ते काय असतात आणि ते काढायची बेटर ट्रीटमेंट काय? ओके, तर हे जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत हे म्हणजे फक्त ऑइल तयार करणाऱ्या ग्रंथी जास्तीचं काम करत आहेत आतून, आणि त्यांची दोंड ब्लॉक होत आहेत. ती एकदा ब्लॉक झाली की ती थोडीशी व्हाईटिश दिसतात, आणि ती जर थोडंसं एन्व्हायरमेंटला जर एक्सपोज झाली तर त्याच्यावरती थोडे धुळीचे पार्टिकल्स वगैरे येऊन ते ब्लॅक दिसतात. पण हे जे आहे ना, हे बाहेरून काढणं योग्य नाही आहे, कारण आपण कंटिन्युअस काढत जरी गेलो तरी ते कंटिन्युअस आतून भरत जातात. सो त्याच्यामध्ये आपण मेन हे बघायला पाहिजे की हे का वाढतं आहे, आतून त्वचेचं ऑइल प्रोडक्शन का वाढतं आहे. तर याच्या मागच्या ज्या बेसिक काही गोष्टी असतात तर त्या करेक्ट केल्यानंतर आतून तुमचे जे ब्लॅकहेड व्हाईटहेड वाढणे ते थांबून जातं. पण याच्यासाठी माझ्या मते तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टला एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे, आणि ते तुम्हाला काही पद्धतीच्या क्रीम्स देऊ शकतात. ते त्वचेचं टर्नओव्हर वाढवतं. त्या क्रीम्सनी काय होतं की बाहेरचा डेड लेअर लवकर जातो, नवीन डेड लेअर लवकर तयार होतो, जसं ॲडापिलिन आहे वगैरे, काही प्रमाणामध्ये सॅलिसिलिक ॲसिड, मँडेलिक ॲसिड. तर यांनी ना ते जे ते क्लॉग्स हलक्या निघून जाऊन आणि ते बाहेर निघतात आणि ते पुन्हा भरत नाहीत. तर ते करणं जास्त गरजेचं आहे, रादर दॅन ते कुठेतरी जाऊन सारखं रिमूव्ह करून घेणं, बिकॉज यू विल एंड अप इरिटेटिंग अँड डॅमेजिंग युअर स्किन अगेन.